कोकणात जत्रेत मिळणारा हा मालवणी खाजा सगळ्यांनाच आवडतो. पण हा मालवणी खाजा जत्रेतून आणला नाही बरं का. तर हा मालवणी खाजा आज मी घरीच बनवला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये गावाकडे मिळणारा हा मालवणी खाजा घरच्या घरी कसा बनवायचा आहे, हीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात होते. खाजा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी नेहमीचंच बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी आपल्याला गूळ लागणार आहे. गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. यानंतर आलं घेतलेलं आहे आणि काळे तीळ. आलं आणि काळे तीळ हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि खाज्यामध्ये या दोन्ही गोष्टींचा वापर करणार आहे. यानंतर आपल्याला मोहन घालण्यासाठी 2 चमचे तेल घ्यायचं आहे. अतिशय बेसिक असं साहित्य आहे जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतंच. सगळ्यात पहिला पीठ इथे मी चाळून घेणार आहे. पीठ व्यवस्थित चाळून घेतल्यामुळे यामध्ये जर काही कचरा असेल किंवा बऱ्याचशा गुठळ्या असतील पिठाच्या, तर त्या आपल्याला बाजूला करता येतील. इथे या गुठळ्यांना मी मोडून घेत आहे. इथे पीठ चाळून घेतलेलं आहे. यानंतर मी आल्याचं कीस तयार करून घेणार आहे. आल्याची वरची साल काढून घेतलेली आहे. आलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि किसणीवरनं अशा पद्धतीने आलं आपल्याला किसून घ्यायचं आहे. इथे मी संपूर्ण आलं किसून घेतलेलं आहे. बघा, छान असं हे आलं बारीक किसून घेतलेलं आहे. खाजा खाताना हे आल्याचे बारीक बारीक जे कण आहेत ना, जेव्हा दाताखाली येतात ना, ते खायला खूप छान लागतात. सध्या हिवाळ्याचे दिवस देखील चालू आहे, यासाठी आलं अतिशय बहुगुणी आहे. आता पिठामध्ये मी थोडं मीठ घातलेलं आहे आणि घेतलेलं तेल कडकडीत गरम करून या पिठामध्ये मी तेलाचं मोहन घातलं आहे. मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं होतं, पण त्यापैकी फक्त 1.5 चमचा तेल यामध्ये घातलेलं आहे. आवश्यकता वाटली तर राहिलेलं तेल आपण यामध्ये घालू शकतो, पण सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं करून तेल यामध्ये घालायचं आहे. या चमच्याच्या साहाय्याने मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं होतं, म्हणजे 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल आपण पिठामध्ये ओतल्यानंतर ना आपल्याला अशा पद्धतीने तेल सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. ही जी प्रक्रिया आहे ना, ती साधारण 1 मिनिटभर तरी मी केली आहे. पिठाला ना थोडं रवाळ टेक्स्चर आला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला पिठाला व्यवस्थित तेल सर्व बाजूने चोळून घ्यायचे आहे. यानंतर बघा, इथे मी मूठ बांधून बघितली आहे. पिठाचे ना व्यवस्थित मूठ तयार होत आहे. याचा अर्थ आपण घेतलेल्या तेलाचा मोहन याचं प्रमाण अगदी योग्य आहे. आता पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी घालत या पिठाचं ना घट्टसर असं पीठ मळून घेणार आहे. इथे बघा, 1 वाटी भरून मी पाणी घेतलं होतं. त्यापैकी ना 1 चमचा आता मी पाण्याचा वापर केलेला आहे. बेसनचं हे पीठ मळताना ना थोडं त्रास होईल, कारण की हे पीठ ना बऱ्यापैकी हाताला चिटकून राहतं. तर त्यासाठी काय करायचं आहे, थोडं ना आपल्या हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण आपल्याला ना हा पीठ थोडं घट्टच मळून घ्यायचं आहे. अगदी चकलीचं पीठ आपण मळतो ना, त्या पिठाप्रमाणेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता जरी तुम्हाला हे पीठ चिकट वाटत असेल, तरी हे पीठ ना व्यवस्थित मळलं जात आहे. हाताला मी थोडं तेल लावून हे पीठ मळून घेणार आहे. खाज्यासाठी ना अगदी परफेक्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. हाताला थोडं तेल लावल्यामुळे ना नंतर आपला पीठ हाताला अजिबात चिटकून राहत नाही. आणि इथे बघा, मी 1 वाटी भरून पाणी घेतलं होतं. त्यापैकी फक्त 2 चमचे इतकं पाणी मला पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे. हे बघा, इतकं आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि अगदी सैलसरही पीठ ठेवायचं नाही. आता यावरनं झाकण ठेवून 15 मिनिटासाठी या पिठाला मी रेस्ट देणार आहे. खाजा बनवण्यासाठी ना चकली साच्यामध्ये बघा, ह्या काही पाती असतात, त्याच्यामध्ये अशा पद्धतीची एक पात असते ना, तिचा वापर आपल्याला करायचा आहे. तुमच्याकडे जर अशी पात नसेल तर डायरेक्ट चकलीच्या पातीचा वापर केला तरीही चालेल. आता चकलीच्या साच्याला ना आतून मी तेल लावून घेतलेलं आहे. 10 मिनिटानंतर आपल्याला हे पीठ व्यवस्थित हातावर मळून घ्यायचं आहे आणि या चकलीच्या साच्यामध्ये हे पीठ घालायचं आहे. खाजा तळण्यासाठी ती मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून तेल छान गरम करून घेतलं आहे. आता तेल गरम झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये एक छोटा पिठाचा गोळा घातलेला आहे. हा छोटा तुकडा तेलात सोडल्यानंतर लगेचच वर आला की याचा अर्थ आपलं हे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आपण ज्या पद्धतीने शेवया तेलामध्ये सोडतो त्याच पद्धतीने ना आपल्याला खाजा तेलामध्ये सोडायचं आहे. मी या खाजाच्या गाठ्या आहेत ना, ते डायरेक्ट तेलामध्ये सोडत आहे. पण तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही या गाठ्यांना आधी प्लेटमध्ये पाडून घेऊ शकता आणि त्यानंतर तेलामध्ये तळण्यासाठी सोडू शकता. या खाजाच्या गाठी आपल्याला अजिबात हाय फ्लेमवर तळायच्या नाहीत. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवूनच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला या गाठ्या देखील तळून घ्यायच्या आहेत.
या गाठ्या आपण तेलात सोडल्यानंतर लगेचच आपल्याला झारा किंवा चमचा याला लावायचा नाही। या खाज्याच्या गाठी तेलात सोडून आता 30 सेकंद झालेले आहेत। काट्या चमच्याच्या साहाय्याने ह्या गाठीना अशा पद्धतीने थोड्या सुट्या करत आहेत। या गाठ्याना एकमेकांना जर घट्ट चिटकून राहिला तर व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत, म्हणून अगदी अलगद काट्या चमच्याचा वापर करून आपल्याला ह्या थोड्या अशा सुट्या करून घ्यायच्या आहेत आणि सर्व बाजूने व्यवस्थित गाठीला हलका असा सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेमना आपण लो टू मीडियम ठेवूनच या खाज्याच्या गाठीना व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत। हलका याला सोनेरी रंग आलेला आहे। दोन्ही बाजूने ना या गाठी मी व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत। आता झाऱ्याच्या साहाय्याने यामधलं संपूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि ह्या गाठीना चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। अशाच पद्धतीने ना आणखी एक बॅच मी तळून घेत आहे। गाठी तेलामध्ये सोडताना ना खूप काळजीपूर्वक तेलामध्ये सोडायचे आहे, कारण की आता तेल गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवूनच या गाठी तळून घेणार आहोत। गाठी तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता भरपूर असे तेलाचे बुडबुडे यावर दिसत आहेत। जसजसे या गाठीना आतून तळल्या जातात तसतसे हे बुडबुडेने कमी होऊ लागतात। जसं आपण चकल्या तळतो त्याच पद्धतीने आपल्याला या खाज्याच्या गाठी देखील छान तळून घ्यायच्या आहेत। अजिबात तळताना काही करायची नाही। इथे ही दुसरी बॅच देखील मी व्यवस्थित तळून घेतली आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं याला सोनेरी रंग आलेला आहे। सर्व बाजूने व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपल्याला या गाठी देखील चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत। आपण घेतलेल्या बेसन पिठाच्या प्रमाणामध्ये आपल्या ह्या इतक्या गाठी तळून झालेल्या आहेत। मस्त अशा ह्या कुरकुरीत गाठी तळल्या गेलेल्या आहेत। आपण घेतलेल्या परफेक्ट तेलाच्या मोहनामुळे ना चकलीला जशी आतमधून नळी तयार होते ना तशीच नळी या खाज्याच्या गाठीला तयार झालेली आहे। आता ही आपली पुढची स्टेप आहे। यासाठी ना इथे आपल्याला जो गूळ घ्यायचा आहे ना तो अजिबात चिकट गूळ घ्यायचा नाही। इथे आपल्याला साध्याच गुळाचा वापर करायचा आहे। 1 वाटी बारीक चिरून घेतलेला हा गूळ आहे। गॅसची फ्लेम अगदी मी कमी ठेवली आहे आणि हा गूळ मी वितळवून घेणार आहे। यासाठी इथे मी अजिबात पाण्याचा किंवा तुपाचा देखील वापर करणार नाही। गुळाचा इथे आपल्याला पाक देखील तयार करायचा नाही किंवा कोणतीही तार तयार करायची नाही, फक्त आपल्याला गूळ वितळवायचा आहे। चमच्याच्या साहाय्याने सतत आपल्याला हा गूळ हलवून घ्यायचा आहे, म्हणजे भांड्याला खाली हा गूळ चिटकून राहणार नाही। अगदी काही वेळातच तुम्ही बघू शकता गूळ वितळू लागलेला आहे। या गुठळ्या दिसतात ना ते पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने गूळ हलवत राहायचं आहे। इथे बघा बऱ्यापैकी गूळ वितळलेला आहे। गुळाच्या गुठळ्या पूर्णपणे वितळल्यानंतर लगेचच यामध्ये तीळ घेतलेले आहे ते घालायचे आहेत आणि जो आल्याचा कीस घेतलेला आहे ना तो देखील यामध्ये मी घालणार आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि लगेचच आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण तळून घेतलेल्या ज्या खाज्याच्या गाठी आहेत ना त्या लगेच आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत। या गाठी ना या गुळामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। या गाठीने सतत आपल्याला अशा पद्धतीने हलवत राहायच्या आहेत, नाहीतर या गाठीने एकमेकांना चिटकून राहतात। गाठी एकमेकांना चिटकून राहू नये, शिवाय गूळ ना सर्व गाठींना व्यवस्थित सर्व बाजूने लागला पाहिजे। यासाठी ना जोपर्यंत हा गूळ घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ना सतत आपल्याला ह्या गाठींना अशा पद्धतीने या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत। हळूहळू ना गूळ घट्ट होऊ लागला आहे। यासाठी ना मी एका हातामध्ये ना काटा चमचा घेतला आहे आणि एका हातामध्ये चमचा घेतला आहे आणि या दोन्ही चमचाने ना व्यवस्थित आपल्याला गाठींना या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे घातलेले तीळ आहे यामध्ये आलं आहे ते सर्व गाठींना ना सर्व बाजूने व्यवस्थित लागेल। शिवाय आपल्या या गाठीने एकमेकांना अजिबात चिकटणार नाही, छान सुटसुटीत होतील। सर्व गाठी गुळामध्ये घातल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली होती। आता ही कढईनं मी खाली उतरवून घेतली आहे। अजूनही गूळ थोडं पातळ आहे। जोपर्यंत पूर्णपणे गूळ घट्ट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करत राहायची आहे। आता हे गूळ घट्ट झालेले आहे। आता ह्या गाठीने एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। गाठी प्लेटमध्ये काढल्यानंतर ना गाठी चमच्याने आपल्याला अशा पद्धतीने सुट्या करून घ्यायच्या आहेत, थोड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। गाठी जर मोकळ्या केल्या नाही ना तर सुकल्यानंतर त्या तशाच चिटकून राहतील आणि कडक होतील। या सर्व गाठींना मी या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता गाठीने एकमेकांपासून छान अशा मोकळ्या ठेवल्या आहेत, म्हणजे व्यवस्थित सुकतील। गाठी सुकण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी काही वेळातच आपल्या ह्या सर्व गाठी सुकल्या आहेत। तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा मालवणी खाजा तयार झालेला आहे। हा एक खाजा ना मी तुम्हाला मोडून दाखवते तर तुम्हाला कळेल की हा खाजा ना
जास्त कडक नाही पण अगदी मऊ देखील नाही, छान असा खुसखुशीत आपला हा खाजा तयार झालेला आहे. मी हा खाजा खाऊन देखील दाखवते, याचा आवाज बघू शकता. गावाकडे मिळतो ना अगदी तशीच याची चव लागत आहे. मस्त असा परफेक्ट आपला हा मालवणी खाजा घरच्या घरी बनवलेला आहे. हा मालवणी खाजा म्हणजे बालपणीच्या भरपूर काही गोड आठवणी, कोकणातली जत्रा किंवा गावाहून मुंबईला कोणी येणार असेल तर भेटवस्तू म्हणून सोबत खडखडे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, शेवयांचे लाडू आणि सोबतच मालवणी खाजा हा भेटवस्तू म्हणून आणायचीच. पण आता हा खाजा खाण्यासाठी तुम्हाला गावाहून कोणी मुंबईला येण्याची वाट बघत बसावी लागणार नाही, कारण आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर मालवणचा खाजा आता चक्क तुम्ही घरीच बनवणार आहात. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.